300वी जयंती आपण या ठिकाणी साजरी करतोय। त्या निमित्तानं मी सर्वप्रथम अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणाशी नतमस्तक होतो। या ठिकाणी आपले सकाळपासूनचे सूत्रसंचालक सन्माननीय रुपनवर सर यांनी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करीत असताना एक धागा मला दिला, तो असा की या महाराष्ट्रामध्ये 3 माता जन्माला आल्या। एक आपल्या जिजामाता, दुसऱ्या या अहिल्या माता आणि तिसऱ्या रमाई माता। यांनी केलेल्या त्यागामुळे खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रातील पुरुषार्थ घडला। पण या ठिकाणी सन्मान्य पोलीस पाटील औदुंबरजी बुदावले पाटील यांनी आपले विचार व्यक्त केले। सन्मान्य पाटील यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या चरित्रातील अनेक प्रसंगांना आपल्या समोर विशद केलं। पण एक प्रश्न निर्माण होतो असा की इतिहासातून नेमकं काय शिकावं। खऱ्या अर्थाने ह्या जयंती पुण्यतिथी आपण का साजऱ्या कराव्या, तर आपल्यातूनही एखादा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निर्माण व्हावा, आपल्यातूनही एखादी अहिल्यादेवी निर्माण व्हावी, आपल्यातूनही एखादा छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यावा। आणि ही यायचं असेल तर यासाठी लहानपणापासून तारुण्यापासून प्रयत्न करणं गरजेचे आहे। अहिल्यादेवी 8 वर्षाची असल्यापासून त्यांच्यातले नेतृत्व गुण, त्यांच्यातले प्रजाहित दक्षपणा हे सगळं हेरण्याचं काम वरिष्ठांनी केलेलं होतं। 8-10 वर्षाचे असल्यापासून छत्रपतींच्या मध्ये असणारे नेतृत्वाचे गुण शहाजीराजांनी त्याचबरोबर जिजामातेंनी हेरले होते। आणि अगदी त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये असणारा गुण सुद्धा तत्कालीन वरिष्ठांनी, मग शाहू महाराज असतील, सयाजीराव गायकवाड असतील, यांनी हेरले होते। आणि या गुणांना वाव दिला होता, गुणांना संधी दिली होती, म्हणून ही मोठी माणसं घडली। तसं इतिहासाच्या परिभाषेत प्रत्येक घटनेला कारणे असतात आणि परिणामही असतात। आपण चरित्र जर ऐकलं ना तर ते कारण ऐकतो, पण त्यातून निर्माण होणारा परिणाम मात्र ऐकत नाही। तो परिणाम आपण निष्ठपणे ऐकला पाहिजे। आपल्यातून प्रजाहित दक्ष, कर्तव्य दक्ष असा राजकीय नेता तयार होतोय का, हे सुद्धा आपण सांभाळणं गरजेचं आहे, बघणं गरजेचं आहे। आणि खऱ्या अर्थाने प्रजेच्या हिताचा विचार करणारी ज्यावेळेस पिढी निर्माण होईल, राजकीय पिढी निर्माण होईल, त्या अर्थाने खऱ्या अर्थाने आता असं म्हणावं लागेल पाटील की ठीक आहे, आता आपण छत्रपतींची जयंती पुण्यतिथी करतोय, अहिल्यादेवींची पुण्यतिथी करतोय खरं, पण इथून पुढे 300 वर्षांनी आपली पुण्यतिथी जयंती कोण साजरी करेल का? आपली पुण्यतिथी जयंती जर साजरी करायची असेल, राजकीय व्यक्ती म्हणून करायची असेल, सामाजिक व्यक्ती म्हणून करायची असेल किंवा आध्यात्मिक व्यक्ती म्हणून करायची असेल, तर आपल्याला हे परिणाम लक्षात घेणं गरजेचं आहे। आपल्यातून अहिल्यादेवी तयार व्हावी, आपल्यातून छत्रपती तयार व्हावेत, आपल्यातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तयार व्हावेत। ही भावना ज्या दिवशी तयार होईल त्या दिवशी या महाराष्ट्राचं, देशाचं भलं होईल। या भारताचा विचार केला तर सगळ्यात जास्त क्रांतिकारक महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमधून झालेले आहेत। या महाराष्ट्राच्या कणाकणातून अनेक महापुरुष निर्माण झालेले, सामाजिक क्रांती निर्माण केलेले। त्याचा जर अभ्यास आपण केला तर खऱ्या अर्थाने राजकारण बाजूला ठेवून समाजकारण आपण करू आणि समाजकारणाच्या त्या माध्यमातून खऱ्या अर्थाने इथल्या गोरगरिबांची सेवा होईल। मग अहिल्यादेवींनी निर्माण केलेले झाडं असतील, अहिल्यादेवींनी निर्माण केलेली